हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं 36 साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे. तर त्याची संपूर्ण शिलाई आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा बऱ्याचदा आपण बघा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट कटिंग करत असतो. पण कटिंग जेवढी महत्त्वाची असते तेवढं स्टिचिंगसुद्धा ब्लाऊजची महत्त्वाची असतं बघा. तर शोल्डर जोडताना कोणती पद्धत वापरायची जेणेकरून ब्लाऊजचे जे शोल्डर आहे तर ते उतरणार नाही. कटोरी कशा पद्धतीने जोडायची जेणेकरून पुढचा जो गळा आहे तर तो पुढच्या साईडला पुढे येणार नाही, म्हणजे शोल्डर आहे ते पुढच्या बाजूला उतरणार नाही. त्याचबरोबर बघा क्रॉसपट्टी कशी जोडायची, तर हे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर बघू शकता इथं मी ब्लाऊजची इथं अस्तर आणि कापड आहे तर ते इथं जॉईंट करून घेतलेलं आहे. आता परफेक्ट अस्तर कसं जोडायचं त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर इथं बघू शकता पुढचे पार्ट आहे मी या पद्धतीने घेतलेले आहे. म्हणजे त्यांना अस्तर आणि कापड व्यवस्थित जोडून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला सर्वात पहिले कटोरीचा जो टक्स आहे तर तो टक्स आपण कसा घ्यायचा ते पाहूया. तर कटोरी जी आहे तर ती बघा उलट्या साईडने मी या पद्धतीने फोल्ड केलेली आहे. एक्स्ट्रा कापड होता तर तो मी कट करून घेतला. त्याच्यानंतर 1 इंचावरती आडवी मार्किंग करायची आणि तिथूनच बघा जिथे 2.5 इंच येईल तिथपर्यंत आपल्याला तिरकस लाईन या पद्धतीने आखून घ्यायची, म्हणजे आपला हा टक्स झाला. तर लाईन इथं लॉक करायची आहे या पद्धतीने बघा. आता दुसऱ्या साईडचं जी कटोरी आहे तर तिलासुद्धा आपण त्याच पद्धतीने इथं टक्सची मार्किंग करून घेऊया. तर बघा इथं डबल फोल्ड करायची आहे अशा पद्धतीने उलट्या साईडने आणि एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा आडवी मार्किंग आपल्याला 1 इंचावरती करायची आहे. तुम्ही इथं 1.25 इंचसुद्धा घेऊ शकता. आता उभी मार्किंग इथं मी 2.5 इंच घेतलेली आहे, म्हणजे आपली टक्स आहे तो कटोरीचा. तर इथं बघा आडवा टक्स आहे तो 1 इंच घेतलेला आहे आणि उभा टक्स मी 2.5 इंच घेतलेला आहे. तर दोघं कटोरींना आपण या पद्धतीने टक्सची मार्किंग करून घेतली, म्हणजे टक्स आहे तो शिवून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर बघा पुढचे पार्ट अशा पद्धतीने दोघं आपण सेपरेट करून घेऊया. दोघं साईडचे पार्ट आहे ते. तर सर्वात पहिले इथं बघा जो उजवा हात आहे तर तो आपण कसं जोडायचे कटोरीला, तर साईड पार्ट आहे त्याला सरळ बाजूने ठेवलेला आहे बघा आणि कटोरी त्याच्यावरती उलट्या साईडने ठेवायची आहे आणि अर्धा इंचची मार्जिंग धरून आपल्याला अशा पद्धतीने कटोरी आहे ती शिवून घ्यायची. आता गळ्याच्या साईडला वरती मी शिलाई लॉक केलेली आहे. त्याच्यानंतर परत लगेच इथं बघा डबल शिलाई लगेच टाकायची आहे आपल्याला, जेणेकरून ते उसवणार नाही. अशा पद्धतीने बघा आपण इथं दोघं पार्ट आहे ते जोडून घेतले, कटोरी आणि साईड पार्ट. त्याच्यानंतर क्रॉसपट्टी आहे तर ती मी अशा पद्धतीने जोडत असते. आता खालच्या साईडला मी क्रॉसपट्टी आहे तिला सरळ बाजूने ठेवलेलं आहे बघा या पद्धतीने आणि अर्धा इंचावरती तीसुद्धा आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं मी या पद्धतीने ठेवलेला आहे आणि जो पार्ट आहे त्याला उलट्या साईडने ठेवलेला आहे बघा. जी कटोरीचा आपण टक्स घेतलेला होता तर त्याला बघा त्रिकोणसारखा असा फोल्ड करायचा आहे आणि अर्धा इंचावरती शिलाई टाकून घ्यायची. तर इथे सुद्धा बघा डबल शिलाई लगेच टाकायची आहे. जो पण पार्ट आपण जोडतो तर त्यांना बघा लगेच शिलाई टाकायची, म्हणजे 2 शिलाई लगेच टाकायची आहे. आता त्याच्यानंतर बघू शकता इथं व्यवस्थित असं मी क्रॉसपट्टीला आणि इथं जोडून घेतलेलं आहे. एक्स्ट्राची क्रॉसपट्टी दिसते तर ती कट करून घ्यायची आहे. कमी पडायला नको यासाठी बघा कटिंग करताना मी एक्स्ट्राची इथं मार्जिन घेतलेली होती, म्हणजे क्रॉसपट्टीमध्ये वाढवून घेतली होती. आता दुसरा पार्टसुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथं शिवून घ्यायचा आहे. तर आता इथं बघा उलटा जो हात आहे आपला तर त्या बाजूने आपण कटोरी कशी जॉईन करायची, तर कटोरी जी आहे तर बघा मी उलट्या साईडने ठेवलेली आहे. साईड पार्ट आहे तर तो खालच्या साईडला सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि वरून आपल्याला खालीपर्यंत अशा पद्धतीने कटोरी आहे ती जॉईंट करायची आहे. इथं बघू शकता मी शिलाई मारून घेतली डबल, परत एक शिलाई टाकायची आहे. तर या पद्धतीने बघा अर्धा इंचची मार्जिन आपल्याला इथं घेत शिलाई टाकून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. तर इथं बघा जोडून झाल्यावरती जे एक्स्ट्राचे धागे वगैरे राहतात तर लगेच कट करून घ्यायचे आहे. त्याच्याने बघा फिनिशिंग वाढते ब्लाऊजची, तर हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा या साईडची सुद्धा क्रॉसपट्टी आता कशी जोडायची, तर हा जो पार्ट आहे तर त्याला मी या पद्धतीने ठेवलेला आहे, म्हणजे साईड आपण जे पार्ट दोघं जोडलेले आहे त्याला खाली सरळ ठेवलेला आहे आणि क्रॉसपट्टी उलट्या साईडने आहे. आता कटोरीचा जो टक्स आहे त्याला त्रिकोणसारखं फोल्ड करायचं आणि अर्धा इंचवरती अशी या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. तर डबल शिलाई लगेच टाकते मी इथं या पद्धतीने बघा. एक्स्ट्राची क्रॉसपट्टी आहे तर ती आपण इथं लगेच कट करायची आहे. हा जो ब्लाऊज आहे तर तो 36 साईजचा आहे बघा कटोरी ब्लाऊज. तर याची संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ, म्हणजे पेपर कटिंगचा व्हिडिओ याआधी चॅनलवर दिलेला आहे. तुम्हाला जर कटिंग पाहायची असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल.
तर आता इथे बघा आपल्याला इथं हुक आणि लूजपट्टी जॉईंट करायची आहे. तर लूजपट्टीसाठी इथं बघा मी 2.25 इंच एवढी पट्टी घेतलेली आहे डबल फोल्ड इथं. आता आपला जो उलटा हात आहे तर त्या साईडला आपल्याला तो पार्ट उलट्या साईडने ठेवायचा आहे. त्या साईडला आपण लूकपट्टी लावणार आहोत. तर एकदम 1/2 इंचापेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे आणि या पद्धतीने बघा शिलाईन टाकून घ्यायची. त्याच्यानंतर बघा आपल्याला दाबटीपची इथं लगेच शिलाईन टाकायची आहे वरून. म्हणजे ती पट्टी जी आहे ती आतल्या साईडला म्हणजे वरती आपल्याला पलटवायची आहे तिला. हे बघा या पद्धतीने. अशी पद्धतीने फोल्ड होते ती व्यवस्थित अशी. तर त्यासाठी आता इथं बघा ही जी पट्टी लावलेली आहे तर ती आपल्याला 1 इंच एवढी फोल्ड करायची आहे. तर बघू शकता इथं मी 1 इंच एवढं मार्किंग करून घेतलं आणि फोल्ड करून घेतली. एकदम कोपऱ्यावरती शिलाईन टाकून घ्यायची. आता जेवढी पट्टी उरलेली आहे म्हणजे जेवढा कापड उरलेला असेल तो एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता लूकपट्टी आपली इथं लावून झालेली आहे. आता दुसरा जो पार्ट आहे आपला तर त्याला हुकपट्टी लावायची आहे. तर हुकपट्टीसाठी इथं बघा मी जो कापड होता तोच घेतलेला आहे. अस्तरचं कापड उरलेला नव्हता तर त्यासाठी. म्हणजे शक्यतो ती जी पट्टी आहे तर ती आपण हुकपट्टी आहे तर ती 1.5 इंच एवढी एक्स्ट्राची घ्यायची असते. म्हणजे तुम्ही सिंगल जर कापड घेतला तर 3 इंच घ्या. फोल्ड केल्यावरती 1.5 इंचचं होईल. आता जोडण्यासाठी सेम त्याच पद्धतीने बघा जो आपला उजवा हात आहे त्या हाताकडील बघा सरळ बाजूने ठेवायची आहे. तो पार्ट आहे तो आणि खालून बघा मी कापड आतल्या साईडला फोल्ड केलेला आहे. ती पट्टी आहे त्याचा आणि अशा पद्धतीने बघा 1/2 इंचापेक्षा कमी अंतर धरून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. तर पहा मी या पद्धतीने शिलाई टाकून घेते. त्याच्यानंतर बघा आपल्याला धागे वगैरे लगेच कट करायचे आहे. आता वरून एक दाबटीपची शिलाई टाकायची जेणेकरून ती पट्टी आहे तर ती आतल्या साईडला फिनिशिंगमध्ये फोल्ड होते आणि ब्लाऊजसुद्धा सुंदर दिसत असतो. तर त्यासाठी ही ट्रिक वापरायची. धागे वगैरे लगेच कट करायचे. त्याच्यानंतर बघा पट्टी आहे ती आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला एकदम कोपऱ्यावरती फिनिशिंगची इथं शिलाई टाकायची आहे. तर पहा मी इथं या पद्धतीने शिलाई टाकून दाखवते तुम्हाला व्यवस्थित असं. तर पहा मी या पद्धतीने शिलाई टाकून घेतली. तर बघू शकता आपण दोघं पार्ट आहे त्यांना हुक आणि लूपपट्टी इथं लावून घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं बघा दोघं पट्टी आहेत त्या एकमेकांवरती दोघं पार्ट व्यवस्थित ठेवून पाहायचे आहे. जो पार्ट एक्स्ट्रा वाटत असेल तर त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा. आता मी जिथपर्यंत कटोरी आहे तिथपर्यंत खडूने मार्किंग केलेलं आहे. म्हणजे तेवढा पार्ट आपण इथं गळ्याचा शेप द्यायचा आहे आणि तुम्ही जर कटोरीच्या वरती जरी इथं कटिंग करून घेतलं तर शोल्डर आहे तर ते पुढच्या साईडने उतरतात. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आकार आहे तर तो कटोरीच्या तिथपर्यंत आपल्याला एक्स्ट्रा कटिंग करायचा आहे. तर व्यवस्थित बघा गळ्याचा शेप या पद्धतीने आपल्याला देऊन द्यायचा आहे. एक्स्ट्रा कापड असतो तर तो कट करून घ्यायचा म्हणजे फिनिशिंग आपल्या इथं गळ्याची व्यवस्थित येते. आता अस्तर आणि कापड आपण पार्टला जॉईंट केलेलं होतं तर त्यासाठी काय करायचं बघा खडूने पहिले मार्किंग करायचं. त्याच्यानंतर जेवढं एक्स्ट्रा कापड असेल ते कट करायचं आहे म्हणजे धागे वगैरे त्याची अस्तर आणि कापड वेगळं होणार नाही आणि व्यवस्थित असं ते आपल्याला इथं जे आपण गळ्याला फिनिशिंग देणार आहोत तर ते व्यवस्थित जमेल. इथं बघू शकता गळा एकदम परफेक्ट आलेला आहे. आता इथे बघा तुम्हाला गळ्याला गळपट्टी लावायची असेल किंवा तुम्हाला पायपिंग करायची असेल तर कापड जो आहे तर तो जी पट्टी आपण कटिंग करतो तर त्या तिरकस धाग्यात कटिंग करायची आहे. तर इथं बघा मी ब्लाऊज पीसचा जो कापड होता तर तो इथं घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता अर्धा इंच कापड एक्स्ट्रा पुढे सोडायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन इथं आपल्याला पट्टी आहे तिला शिलाई टाकायची आहे. गळपट्टी आहे तिला. तर इथं बघा मी गळ्याला पट्टी लावते. तर तुम्ही इथं पायपिंगसुद्धा करू शकता. तर इथं बघा गळपट्टी जी आहे तिला अशा या पद्धतीने 1/2 इंचपेक्षा कमी अंतर धरून शिलाई टाकून घेतली. एक्स्ट्राचं कापड होतं ते मी इथं कट करून घेतलं. आता छोटे-छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ती पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून व्यवस्थित इथं शिवायला जमेल त्यासाठी. आता या पद्धतीने बघा तुम्ही इथं एकदम कोपऱ्यावरती शिलाई जर टाकली आणि त्या पट्टीला जर गळपट्टीला हात शिलाईसुद्धा करू शकता. तर मी काय करते बघा असं या पद्धतीने फोल्ड करून जी पट्टी आहे तिला एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकते म्हणजे फिनिशिंग पण तेवढीच आतून पण भारी दिसते आणि वरूनसुद्धा बघा आपली ब्लाऊजला गळपट्टी लावलेली एकदम फिनिशिंगमध्ये दिसते. आता जो अर्धा इंच कापड सोडलेला होता त्याला बघा आतल्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तिथंसुद्धा आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे व्यवस्थित. बघू शकता इथं मी या पद्धतीने शिलाई टाकून घेतली. तर पहा व्यवस्थित असं वरूनसुद्धा आपली फिनिशिंग दिसते ती गळपट्टीला आणि आतूनसुद्धा एकदम परफेक्ट दिसते. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने इथं गळपट्टी लावून घ्यायची आहे. तर शोल्डरपासून इथं जॉईंट करायचं आहे या पट्टीला बघू शकता या पद्धतीने ठेवायचं आहे. व्यवस्थित 1/2 इंचपेक्षा कमी अंतर इथं घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. तर पहा इथं व्यवस्थित असं कापड मी
ठेवून घेते इथं आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल, पायपिंग जमत नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने इथं ब्लाऊजला गळपट्टी लावून घ्या. म्हणजे जो आपण बिनासाचा साधा ब्लाऊज शिवतो, त्याला जरी तुम्ही पायपिंगऐवजी तुम्ही गळपट्टी लावली तरीसुद्धा ब्लाऊज जो आहे तो एकदम सुंदर असा दिसतो. आता इथं बघा जी हुकपट्टी लावलेली आहे तिथून पुढे बघा मी पाव इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा कापड सोडलेला आहे. आता पट्टीला कटिंग करण्याआधी बघा जो पहिला पार्ट आपण शिवून घेतलेला आहे तर तो हुक आणि लूप पट्टी आहे ते परफेक्ट आहे की नाही ते चेक करून घ्यायचे. म्हणजे एकावरती एक ठेवून व्यवस्थित चेक करायचे. त्याच्यानंतरच आपल्याला इथं बघा छोटे छोटे कट्स मारायचे आहे आणि इथं गळपट्टी आपल्याला शिवायची आहे. आता इथं बघा दुसऱ्या साईडची जी पट्टी आहे तर ती आपण अर्धा इंच कापड पुढे सोडलेलं होतं त्याला बघा या पद्धतीने फोल्ड करून घेतलं. तिथं शिलाई लॉक केलेली आहे आणि एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने बघा थोडं थोडं आपल्याला इथं शिलाई टाकायची आहे. जसा आकार आहे तसा. तर परफेक्ट अशी ही आपली इथं गळपट्टी लावून तयार होते. तर पहा आता व्यवस्थित असं मी लावून घेतलेली आहे. तर आता इथे बघा धागे वगैरे व्यवस्थित कट करून घेतले. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला आई बनवायची आहे तर त्यासाठी व्यवस्थित असं दोघं पार्ट आपण इथं रेडी करून घेतलेले बघू शकता तुम्ही. गळासुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे आपला आणि घातल्यावरती एकदम ब्लाऊज सुंदर असा दिसतो. तर आता जेवढं तुम्हाला इथं हुक आणि लूप्स बनवायचे असतील तेवढे तुम्ही इथं मार्किंग करून घ्यायचे. तर साईज लहान आहे म्हणजे हाईट कमी आहे तर त्यासाठी इथं मी 5 आई बनवून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही. म्हणजे हुक अडकवण्यासाठी इथं. तर त्या पद्धतीने व्यवस्थित असं फिरवत आपल्याला तिरकस असं मार्किंग करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने इथं शिवून घ्यायची आहे. म्हणजे जे काम जेव्हा करायचं आहे तेव्हा परफेक्ट करून घ्यायचं. नंतर ब्लाऊज शिवून झाल्यावरती ते राहून जातात. त्यासाठी पहिले जे आपण हा पार्ट जर रेडी केला तर लगेच आपण इथं लूप्स तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे आठवण पडत नाही. तर अशा पद्धतीने बघा आपण जे पुढचे पार्ट आहे तर तो सुद्धा इथे रेडी करून घेतलेले आहे दोघं पण. त्याच्यानंतर आता इथं महत्त्वाचं म्हणजे आपलं ब्लाऊजची फिटिंग असते. तर फिटिंग कशी करायची तर पाहूया. तर सर्वात पहिले इथं बघा पाठीमागचा पार्ट आहे त्याला सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बघा जो पुढचा पार्ट आपण रेडी केलेला आहे तर त्याला उलट्या साईडने ठेवायचा आहे. आता शोल्डर जॉईंट करताना कसं जोडायचं बघा. तर या ब्लाऊजला दोरी वगैरे काही लावायची नाही. तर त्यासाठी बघा गळ्याकडून मी इथं पाऊण इंचवरती मार्किंग केलेलं आहे. म्हणजे 1 इंचमध्ये 2 लाईन कमी घ्यायच्या आणि मुंड्याकडून अर्धा इंचवरती इथं मार्किंग करून अशा पद्धतीने फिटिंग करायचं आहे. म्हणजे शोल्डर आहे ते जॉईंट करायचं आहे. तर बघा शोल्डर वगैरे उतरत नाही. ही जर ट्रिक तुम्ही यूज केली तर. आता इथे बघा फिटिंगच्या साईडला शोल्डर जॉईंट केल्यावरती फिटिंगच्या साईडला दोघं पार्ट सारखे आहे की नाही ते चेक करायचे. तर इथं बघा पुढचा पार्ट आहे तर थोडासा इथं जास्तीचा वाटत होता. तर त्यासाठी इथं बघा मी क्रॉसपट्टी होती त्यात मी ॲडजस्ट केलेला आहे. म्हणजे कटिंग न करता तुम्ही क्रॉसपट्टीचा जर ब्लाऊज असेल तर तुम्ही कटोरी असेल किंवा प्रिन्स कट ब्लाऊज असेल तर फिटिंग करताना क्रॉसपट्टीमध्ये ती मार्जिंग आहे ती ॲड करून घ्यायची. म्हणजे एक्स्ट्रा कापड असेल तर ते क्रॉसपट्टीमध्ये दाबून घ्यायचं म्हणजे तेवढं तिथं फिटिंगमध्ये चाललं जातं. आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम गळ्याकडून बघा पाऊण इंच आणि इथं मुंड्याकडून अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. आता गळ्याकडून मी 2-3 शिलाईन एक्स्ट्राच्या टाकून घेतलेले आहे बघू शकता इथं या पद्धतीने आणि 3 शिलाईन आपल्याला इथं परफेक्ट टाकायची आहे. म्हणजे ते ब्लाऊज घातल्यावरती उसवणार नाही. तर हा पार्टसुद्धा सेम तसा रेडी करायचा आहे आपल्याला बघा. जो पार्ट एक्स्ट्रा असेल या साईडला सुद्धा बघा पुढचा पार्ट आहे. त्याच्यात थोडंसं किंचित जास्तीचं वाटत होतं. तर त्यासाठी इथं मी अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला शिलाईन टाकून घेतलेली आहे. आता दोघं पार्ट इथे सारखे आलेले आहे बघा. तर बाही जोडण्याआधी अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवून व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा असेल कापड तर ते कट करायचं. आता बघा शोल्डर जॉईंट केल्यानंतर मी अशा पद्धतीने दोघं साईडची एक्स्ट्रा कापड होता तर तो बाही जोडण्याआधी कट करून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर बघा बाही आहे ती कोणत्या साईडला कोणती बाही लागेल तर ते व्यवस्थित चेक करायचं. पुढच्या साईडला पुढचा भाग ठेवलेला आहे आणि वरच्या साईडला आणि खालच्या साईडला पाठीमागचा होता. तर त्या साईडने मी दोघं साईडच्या बाह्या ठेवून घेतल्या. आता बाही जोडण्याआधी बघा फिटिंगच्या साईडला बाही व्यवस्थित चेक करायची. बाही जोडण्यासाठी बघा बाहीचं सेंटर काढायचं आणि ज्या ठिकाणी आपण ब्लाऊज इथं शोल्डर जॉईंट केलेला आहे तिथं तो सेंटर पॉईंट ठेवून अशा पद्धतीने अर्धा इंचाची मार्जिन घेऊन आपल्याला बाही जॉईंट करायची आहे. आता शोल्डरपासून मी अर्धी बाहीला शिलाई टाकून घेतली. तर दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे ब्लाऊज आहे तो आणि या पद्धतीने आपण इथं थोडं थोडं व्यवस्थित फिरवायचं आहे. ओढायचं नाही. इथं काय होईल बाही आहे ती एक्स्ट्रा वाढेल आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येणार नाही. तर त्यासाठी जसं बाही आहे
तसंच आपल्याला फिरवायचं आहे, म्हणजे हलक्या हाताने जसं आहे कापड तसं जॉईंट करायचं आहे. आता बघा संपूर्ण बाहीला परत एक शिलाईन टाकायची आहे. याआधी सुद्धा सांगितलं मी, जो जो पार्ट आपण जॉईंट करतो त्याला डबल शिलाईन लगेच टाकायची आहे. आता इथं बघा सरळ बाजूकडून आपल्याला फिटिंगच्या साईडला एकदम कोपऱ्यावरती शिलाईन टाकायची आहे. तर बघा इथं या पद्धतीने. आता या ब्लाऊजला आपण मार्जिंग आहे तर ती 1.5 इंचाची एवढी ठेवलेली होती. तर त्या हिशोबाने आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करावी लागेल. तर मार्जिंग वगैरे त्यांना कस्टमरला जास्त नको आहे त्यासाठी मी 1.5 इंच मार्जिंग घेतलेली आहे. आता बघा दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने जॉईंट करणार आहोत. तर इथं बघा बाही आहे ती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे सर्वात पहिले आणि सेंटर पॉईंट काढायचा आहे. तर शोल्डर आहे तिथं व्यवस्थित ठेवायचं बघा या पद्धतीने. अर्धा इंच बघा इथं मार्जिन घेऊन आपल्याला शोल्डरपासून म्हणजे सेंटरपासून बाही शिवायची आहे. म्हणजे ती काय होते बघा, आपण जेव्हा बाही घालतो तर त्याची उंची असते, म्हणजे बाहीची लांबी असते तर ती परफेक्ट राहते, कमी जास्त होत नाही त्यासाठी. तर व्यवस्थित बाही जर आपण ब्लाऊजला जॉईंट केली तर बघा बाही जी आहे तर ती अशी उचकल्यासारखी होत नाही किंवा टाईट होत नाही. तर ही ट्रिक वापरायची तुम्ही. म्हणजे शोल्डरपासूनच बाहीला जॉईंट करायचं आहे, म्हणजे परफेक्ट अशी बाही आपली इथं शिवून रेडी होते. आता इथं बघा दोघं साईडने मी शिलाई टाकून घेतलेली आहे सेंटरपासून. आता संपूर्ण बाहीला आपल्याला इथं व्यवस्थित असं शिलाई टाकून घ्यायचं आहे. डबल शिलाई टाकतोय आपण. अशा पद्धतीने बघा शिलाई टाकून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला बघा फिटिंगच्या साईडने इथं एक फिनिशिंगची शिलाई टाकायची आहे, जेणेकरून आतल्या साईडला ते धागे वगैरे निघत आहे ब्लाऊजचे तर ते दिसणार नाही. तर त्यासाठी सरळ बाजूकडून एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. एक्स्ट्रा कापड दिसतोय तर तो लगेच इथं कट करून घ्यायचा आहे, बघू शकता. आता ब्लाऊजला इथं उलट्या साईडने फिरून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला फिटिंगची मापं टाकायला सोपं जाईल. तर त्याआधी इथं बघा व्यवस्थित असं पार्ट आहे ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे. आणि जो आपण शिलाई मारलेली होती जी कोपऱ्यावरती, तर सेम त्याच पद्धतीने उलट्या साईडने सुद्धा आपल्याला इथं शिलाई टाकायची आहे. तर बघा इथं मी कमी अंतर घेऊनच शिलाई टाकलेली आहे. जेवढा आपण कापड होता तो फोल्ड केलेला होता तेवढंच. तर दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण इथं एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घेऊया, म्हणजे फिटिंगची मापं टाकायला सोपं जाईल. तर या पद्धतीने बघा दुसऱ्या साईडने सुद्धा मी तसं इथं शिलाई टाकून घेते. आता इथं बघा ब्लाऊजवरनं तुम्ही जे मापं घेतली असेल, म्हणजे दंडघेर असेल ते आणि कमरघेर. तर दंडघेर इथं बघा 6 इंच आहे आणि छातीचा चौथा भाग आपल्याला 9 इंच घ्यायचा आहे. म्हणजे हा 36 साईजचा ब्लाऊज आहे त्यासाठी. आता कमरेच्या साईडला इथं बघा मी 8.25 इंच घेतलेला आहे. तर जेवढं मी इथं छातीचा चौथा भाग घेत असते त्याच्यातून 1 इंच कमी करून घेते आणि खाली आता इथं बघा पाव इंच मी लुजिंगसाठी ठेवलेलं होतं. तर त्यासाठी 8.25 इंच खाली घेतलेलं आहे. तर आता इथं बघा तिघं पॉईंट जोडून मी शिलाई टाकून घेतलेली आहे. तर दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने इथं बघा दंडघेरचं माप टाकायचं आहे 6 इंच. हे बघा या पद्धतीने इथं 6 इंच मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 9 इंच आणि खाली इथं बघा कमरेच्या साईडला इथं मी 8.25 इंच इथं घेतलेलं आहे, म्हणजे 8 इंच घेतलेले बघू शकता इथं. तर या साईडला 8 इंच घेतलेलं आहे, कारण आपण बघा तिथं लूजपट्टी आहे ती एक्स्ट्राची इथं वाढीव लावलेली आहे तर त्यासाठी. तर व्यवस्थित असं मी मार्किंग करून घेतलं. आता तिघं पॉईंट आहे ते व्यवस्थित जॉईंट करायचे आहे. तर दंडघेरच्या तिथं इथे बघा 2-3 शिलाई लगेच टाकलेल्या आहे, म्हणजे शिलाई तिथं लॉक केलेली आहे सुरुवातीला आणि शेवटी इथं सुद्धा शिलाई लॉक केलेली आहे. तर इथं बघा तुम्हाला आता मी कमरघेरचं माप घेऊन दाखवते. तर जी एक्स्ट्रा पट्टी आपण जोडलेली आहे तिला सोडून आपल्याला कमरेचं माप या पद्धतीने व्यवस्थित असं घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला दाखवते आहे. 31.5 इथं कमर होतं, तर बघा इथं परफेक्ट आलेलं आहे. आता एक्स्ट्राच्या जे शिलाई दिसतंय तुम्हाला तिथं 3 ते 4 शिलाई आहे त्या एक्स्ट्रा राहतात तिथं. 1.5 इंचाची जरी मार्जिन घेतली तरीसुद्धा. तर या पद्धतीने बघा व्यवस्थित असा आपण ब्लाऊज इथं रेडी केलेला आहे. तर इथे 2-3 शिलाई एक्स्ट्रा टाकून दिलेले आहे मी. दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण इथं शिलाई टाकून घेणार आहोत. तर इथं बघा तब्येत आहे ती कमी जास्त होत राहते, तर त्याच्यानुसार ते ब्लाऊज ॲडजस्ट करून घालू शकता. तर त्यासाठी एक्स्ट्राच्या इथं 3 ते 4 शिलाई व्यवस्थित असं टाकून द्यायचे आहे. म्हणजे नंतरसुद्धा ब्लाऊज आहे तो त्यांना म्हणजे यूज करता येतो. तर इथं बघा 36 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे, त्याची संपूर्ण शिलाई आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.